नमस्कार. ऋषाली महिला सामाजिक संस्था तसेच ऋषाली मंच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत होत आहे आणि नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवरात्री निमित्त डीवायजी फाउंडेशननी शहापूरमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमामध्ये ऋषालीनं नवदुर्गा असा सन्मान आम्हाला देण्यात आला आणि त्याबद्दल डीवायजी फाउंडेशनचे खूप खूप धन्यवाद. नवरात्रीचा दुसरा दिवस आहे, म्हणजे आज घटांना दुसरी माळ चढली गेली आणि आज सन्मान जो केला आहे तो नवरत्न नवदुर्गा असा सन्मान मिळालेला आहे. आणि खरंच आज ज्या ज्या महिलांना हा सत्कार मिळाला आहे त्यांचं पण खूप खूप अभिनंदन आणि खूप छान वाटते हा सत्कार मिळाला. ऋषाली सुरेश पाटील दैवी गावातून बिलॉंग करतात आणि आजच्या या सामाजिक कार्यासाठी नवदुर्गांपैकी आजचा हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन आपण त्यांना ही मायेची प्रेमाची भेट संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह आणि डिवाइन फाउंडेशनच्या वतीने सन्मान पत्र देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. जय वाटाया ऋषाली सुरेश पाटील मुक्काम दैवी. डिवाइन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एनजीओ हा कार्यक्रमाचा उद्देश इतकाच होता की तुमच्यामध्ये असणारं नेतृत्व आणि कर्तृत्व या कर्तृत्वाची जाणीव या फाउंडेशनने घेतली आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून हा ठेवलेला कार्यक्रम स्त्रीने कसं असावं, स्त्रीचं अस्तित्व कसं असावं, समाजाने तिला कसं स्वीकारावं आणि समाजाने स्वीकारल्यानंतर समाजामध्ये काम करताना कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊन समाजामध्ये ती योग्य ठिकाणी निर्णय घेते आणि योग्य व्यासपीठावर तयार होते तिला बोललं जातंय नवरत्न सोहळा. बघा, नवरचा एवढा समाज होतो, समाज त्याला मान्य करतो आणि अशाच महिलेचा सन्मान केला जातो. तुमच्यामध्ये नेतृत्व होतं, कर्तृत्व होतं, त्या कर्तृत्वाला कुठेतरी एक चालना देण्यासाठी आमच्या प्रदेशाध्यक्ष यांनी हा सन्मान सोहळा ठेवलेला आहे. इवलेसे रोप लाविले दाळी, इवलेसे रोप लाविले दाळी, त्याचा वेलू गेला गगनावरी. याचा अर्थ असा आहे का माझ्या मिस्टरांनी माझ्या धनीने छोटस रोपट लावलं होतं डीवाय फाउंडेशनच्या द्वारे. तर आज ते डीवाय फाउंडेशन पदाधिकारी सर्व, मग ते जेंट्स असो या लेडीज असो, या महिलांनी आणि ह्या जेंट्स लोकांनी सर्व एवढे कार्यकर्ते म्हणजे चांगले केले. सगळीकडे कानाकोपऱ्यामध्ये आपल्या डीवाय फाउंडेशनचं नाव पोहोचवलंय आणि कार्य करतात, समाजसेवा करतात. तर मी सर्वांचे आभार व्यक्त करते. तसेच आता नवरात्रीचे दिवस आहेत. 9 दिवस आपण नवरात्रीची छान उपासना करता, पूजा अर्चा करता, पण गरबाच खेळला जातो. पण गरबा खेळण्याच्या जोडीला आपली संस्कृती, आपली परंपरा कशी टिकावी, कशी जतन करावी यासाठीच नवरात्र भोंडला हा कार्यक्रम म्हणजे मंगळागौर हा आपला ऋषाली मंचद्वारे आपण प्रत्येक ठिकाणी आता घेत आहोत. ह्या कार्यक्रमाला आपण सपोर्ट करत आहोत आणि आपली परंपरा टिकावी आणि पुढच्या पिढीला खरंच माहिती व्हावी म्हणून हे मंगळागौरीचे कार्यक्रम आपल्या पिढीने करावेत. आणि नवरात्रीमध्ये जसा तुम्ही गरबा खेळताय, गरबा खेळा, आम्ही नाही म्हणत नाहीये, पण त्या जोडीला आपली परंपरा टिकावी म्हणून मंगळागौरीचे खेळही खेळा.